तर बघा, आज आपण एक सराव पेपर त्याचं विश्लेषण पाहूया. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्य महावितरण वीज दर पुनर्विलोकन आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून 27 जानेवारी 2026 रोजी कोणी पदभार स्वीकारला? वाचला प्रश्न. उत्तर पर्याय क्रमांक 4 वलसा नायर सिंह, पर्याय क्रमांक 4. दुसरा वाचलेलाच असेल. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन पावलेले स्वर्गीय अजितदादा पवार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होते? कोणत्या? पुणे आणि बीड. पर्याय क्रमांक 1 पुणे आणि बीड. तिसरा प्रश्न, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार वयाच्या कितव्या वर्षी विमान दुर्घटनेने 28 जानेवारी 2026 रोजी निधन पावले? 66. 22 जुलै 1959 जन्मतारीख त्यांची, वयाच्या 66 वर्षी. पर्याय क्रमांक 3. 28 जानेवारी 2000. पुढचा प्रश्न, निधन पावलेले स्वर्गीय अजित पवार यांनी खालीलपैकी कोणत्या सभागृहात काम केले नाही? कोणत्या? विधान परिषदेत नाही केलं, लोकसभेत केलं, विधानसभेत केलं, राज्यसभेत नाही केलं. म्हणजे ब आणि क. पर्याय क्रमांक 2. केले नाही. केले नाही म्हटलंय, अ आणि ड मध्ये केलं नाही. पुढचा 5वा प्रश्न, 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार हे खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रथम लोकसभेत निवडून गेले होते? 1991 ला. 1991 ला लोकसभेत निवडून गेले होते. 6वा प्रश्न, डॅश हे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते? महाराष्ट्रातील होम रूल चळवळ लोकमान्य टिळक. पर्याय क्रमांक 2. मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? धोंडो केशव कर्वे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8वा, जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कुठली आहे? जिना हाऊस मुंबई, बॅरिस्टर अली जिना. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? रयतवारी कोणी सुरू केली होती? थॉमस मनरो. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात सर्वप्रथम वंदे मातरम हे गीत गाण्यात आले? 1896च्या कोलकाता अधिवेशनात वंदे मातरम सर्वप्रथम गीत गायले गेले. अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य? महाराष्ट्र. सर्वात जास्त अभयारण्य आणि क्षेत्रफळ पण. 12वा प्रश्न, भारतातील डॅश राज्यात सर्वात जास्त रबराचं उत्पादन? रबर केरळ. पर्याय क्रमांक 4. भारतातील डॅश या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था NIO चे मुख्यालय आहे? पणजी, गोवा. लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला आहेत? लोकसभेच्या सभापतींना. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15वा, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्यायोगे त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, कळलं का? अगोदर न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, 1 नंबरला न्याय. नंतर स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, म्हणजे 3 नंबरला समता किंवा समानता. 1 नंबरला न्याय प्रस्तावनेत, 2 नंबरला स्वातंत्र्य, नंतर समता. गावचा पोलीस पाटील कोणाकडून? उपविभागीय प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्याकडून नियुक्त केला जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 17,
पंचायत समितीचे अंदाजपत्र कोण मंजूर करतं? जिल्हा परिषद मंजूर करतो. कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा? चौथी, 1971 ला इंदिरा गांधींनी गरिबी हटाव योजना घोषणा केली. बँकांकडून 7 दिवसापर्यंतच्या मुदतीसाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे मागणी कर्ज, कॉल मनी म्हणतात त्याला. मागणी कर्ज 14 दिवसापर्यंत जर असेल कर्ज, किती दिवस? 14 दिवस, तर त्याला मागणी कर्ज म्हणतात. बरोबर. अल्पकालीन म्हणजे 1 वर्षापर्यंत, मध्य मुदत म्हणजे 1 ते 5 वर्ष, आणि दीर्घकालीन म्हणजे 5+ दीर्घकालीन कर्ज. कळलं? 14 दिवसापर्यंत मागणी कर्ज म्हणजे बँक जेव्हा मागेल तेव्हा त्यांचं रिटर्न द्यायचं 14 दिवसाच्या आत. 20 नंबरचा प्रश्न, अनैच्छिक बेकारी म्हणजे इच्छा नसताना बेकारी, म्हणजे कामच मिळत नाही, ती खुली बेकारी किंवा दृश्य बेकारी. याला दुसरं नाव काय? दृश्य, दिसणारी बेकारी, बेरोजगारी. हंगामी म्हणजे काय? शेतीतली बेकारी. शेतीचा काळ 8 महिने शेती चालली, 4 महिने घरी बसायचे, त्याला म्हणायचं हंगामी बेकारी. छुपी बेकारी म्हणजे काय? म्हणजे 5 माणसांचीच गरज आहे आणि तिथे 10 माणसं काम करतात, एक्स्ट्रा माणसं काम करतात. उदाहरणार्थ शेतीवरती भार वाढला, त्याला म्हणायचं छुपी बेकारी. तांत्रिक म्हणजे काय? टेक्नॉलॉजी मध्ये बदल होत गेला, जुन्या लोकांना नवीन टेक्नॉलॉजी येत नाही, अशी बेकारी ज्याला म्हणायचं तांत्रिक बेकारी. पुढचा प्रश्न 21वा, राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने? कर्नाटकने कृषी आधारित अर्थसंकल्प. शून्य अर्थसंकल्प महाराष्ट्र, कृषी आधारित कर्नाटक. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके. ग्लुकोज मध्ये कार्बनचे डायजेस्ट अणू असतात C6, किती असतात? 6. C6H12O6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 असे C6. हाडाचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? कास्थी. काय? कास्थी. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या धातूची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? जस्त उत्तर आहे. झालं GS. पुढं मराठीचे प्रश्न आहेत. प्रश्न 26वा, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? किती महाप्राण? 14. कोणते? ख, घ, छ, झ, नंतर थ, ध. बरोबर, हेच येणारे महाप्राण. नंतर थ, ध आणि फ, भ. हे किती झाले? 10. उष्मे श, श, स आणि मुख्य महाप्राण ह, असे 14. शुद्ध पिपासा, शुद्ध पिपासा. प्रथम व्यंजन संधी कोणती? व्यंजन प्रथम व्यंजन आलं ना, त आला, धचा त झाला, तो पहिलं व्यंजन म्हणून. जळू, उच वाकारांत होतो, जळू, जळवा आणि एकवचनी जळवा. खाली वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांच्या विभक्तीचा प्रकार. मुलांनो, हाक मारली, कोणती? संबोधन विभक्ती. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द किंवा त्याला प्रतिनाम म्हणतात सर्वनामाला. प्रश्न 31वा, खारट काय आहे? विशेषण. विशेष माहिती सांगितले, विशेषण. प्रश्न क्रमांक 32, खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळ कोणता? आई देवपूजा करीत असेल. शाब्बास कोणतं वाक्य? केवळ प्रयोगी. पर्याय क्रमांक 3. मला लाल शाही आवडते. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यात करता काय रे? शाही. आवडणारा काय? शाही हा करता आहे वाक्यात. वाक्यात कर्मच नाहीये. शाही ऐवजी जर पेन घेतला, शाही स्त्रीलिंगी आहे ना, लिंग बदललं, पेन घेतला. मला लाल पेन आवडतो, बदललं क्रियापद, मग कर्त्याने वाक्य बदलतोय म्हणून कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाहीये, कर्तरी प्रयोग.
खालील वाक्यरचना कोणत्या प्रकारची? काय उकडले हो रात्री? उद्गार चिन्ह आहे म्हणजे उद्गारवाचक. पर्याय क्रमांक 2. ज्या सामासिक शब्दामध्ये आणि व अशा प्रकारचे अध्यावृत शब्द असतात. अध्यावृत म्हणजे काय रे? दुप्त. आई, वडील. आई आणि वडील अध्यावृत असतो म्हणजे कोणता? इतरेतर द्वंद्व. आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे, अत्यानंद होणे. पर्याय क्रमांक 3. आवडते का तुला हे पुस्तक? प्रश्न विचारलाय, प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1. 38 पुढं प्रश्न 39. पूरस्थिती किती बरोबर सांगा? 2 नंबरचा. दुसरा उदाहरण स्थळा पहिली वेलांटी. पूरस्थिती. जिवंत असेपर्यंत. आजन्म. आजन्म हा थोडासा जवळचा अर्थ आहे. आजीव पण होतो जीव असेपर्यंत, पण आजीव सभासद वगैरे संस्थेसाठी वापरले जातात म्हणून आजन्म. मुलांना जास्त लाडात वाढवल्यामुळे ती पाहिजे होती तर ती डोक्यावर बसतात. नीटनेटकाचा विरुद्धार्थी नाही, गच्चाळ नाही येणार. गच्चाळ म्हणजे नाही, अजागळ. अजागळ झालेला आहे मला वाटतं आपण घेतलेलं. हा, नीटनेटका गच्चाळ. गच्चाळ पण होईल, अजागळ पण होईल. बावट नाही होणार, ओबडधोबड नाही. गच्चाळ पण बरोबर द्या. गच्चाळ पण होईल. अजागळ, गच्चाळ. अजागळचं बरोबर काय होतं? अजागळ. हा, द्या बरोबर. पुढे मुख्य या शब्दाचा समानार्थी शब्द प्रमुख. डॅश म्हणजे बांधून पहा. घर म्हणजे बांधून पहा, लग्न म्हणजे करून पहा. संत रामदासांनी भागवत कोण लिहिलं? एकनाथ. संत एकनाथ. एकनाथी भागवत. अमृतानुभव गाथा तुकारामांची गाथा. मराठी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. मंदाक्रांता या अक्षरगुणी वृत्तातील अक्षर किती? मंदाक्रांता म्हणती तिजला वृत्त ते मंद चाले. मंदाक्रांता म्हणती तिजला वृत्त ते मंद चाले. 17 अक्षर. पर्याय क्रमांक 3. वाक्य लिहून ठेवा वाटलं असतं बघा. मंदाक्रांता म्हणती तिजला वृत्त ते मंद चाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 अक्षर असतात मंदाक्रांतामध्ये. झालं. पुढं प्रश्न क्रमांक 48. रस्त्यावर फारच गर्दी होती. रस्त्यावर फारच गर्दी होती. उद्गारार्थी वाक्य काय करायचं? काय उद्गारार्थी? बापरे, रस्त्यावर काय गर्दी होती. पर्याय क्रमांक 4. नक्कीच. कोणतं क्रियाविशेषण? निश्चय दर्शक. नक्कीच. देऊळ, देवळा, देवळात. आता इथं सामान्य रूप वापरून शब्दच लिहिला डायरेक्ट देवळा. पुढं प्रश्न क्रमांक 51. गणित सुरू झालं. बघा प्रश्न क्रमांक 51. 210 नंतरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? काय करायचं सांगितलंय? त्रिकोणी संख्या काढायची. बरोबर का? आपला पाया नाही काढायचा, त्रिकोणी संख्या काढायची. मग 210चा अगोदर पाया काढावा लागत. त्यासाठी 210 ची दुप्पट करायची. किती झाली?
420. त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आणि तिचं वर्गमूळ, मग 210चा पाया झाला 20. बरोबर. आता नवीन पाया, त्याच्यानंतरची कितवी सांगितली? 5वी. विषम 5 आणि मग नवीन पाया, सूत्र n अधिक 1/2. नवीन पाया किती आहे? 25. 25 गुणिले 26/2. बे 1 बे, बे 13 26. 13 5 65, 8 6, 13 2 26 आणि 6 32. 325. पर्याय क्रमांक 2. 51 व 2. दिलेल्या संख्येची दुप्पट करायची, तिच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तिचं वर्गमूळ म्हणजे पाया. नवीन पाया 5 ने जास्त आहे, त्रिकोणी संख्या 5वी सांगितली ना पुढं, म्हणून नवीन पाया 25 झाला आणि मग परत त्रिकोणी संख्याचा पाया काढायचा. पायावरून त्रिकोणी संख्या. पुढं x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? 17चा पाढा. बरोबर. x ही 17 ने भाग जाणारी विषम संख्या आहे, म्हणजे x ची किंमत किती घ्यायची? 17 विषम आहे ना, विषम घेतली. आता त्याच्यानंतर ती दुसरी सम, ही झाली पहिली आणि ही झाली दुसरी सम, मग डायरेक्ट 68 काय करणार आहे का नाही? x ची किंमत 17 आहे ना, मग 68 मधून 17 वजा केले किती आले? म्हणजे x प्लस 51. पर्याय क्रमांक 4. 17 किंमत मांडली, x म्हणजे 17. आपल्याला उत्तर किती आलं पाहिजे? 68. मग x प्लस 51 चे उत्तर 68 येते का बघा. x ची किंमत 17 होती, 51 बरोबर 68 झालं, म्हणजे x प्लस 51 म्हणजे 68. क्रमवार संख्यांच्या वर्गांची बेरीज. बरोबर. काय करायचं? शेवटची संख्या किती आहे? 10च्या पुढची संख्या आणि 10 आणि 11, 10ची 11ची बघा 10 प्लस 11 असं करायचे. छेद किती घ्यायचा? 6. मग 10 गुणिले 11, 10 आणि 11 21 छेद 6. 3 गुणिले 6, 3 7 21, बे 1 बे, बे 5 10. 11 5 55 गुणिले 7, 7 5 35, 7 आले 3, 7 5 35 आणि 3 38. 385. पर्याय क्रमांक 1. 53 1. मागच्या वर्षी आलेला 2024 ला आलेला प्रश्न आहे हा. 385. 8 ने निशेष भाग जातो, तर 8 ची कसोटी काय? शेवटचे 3 अंक. मग इथे 4 टाकून पाहिला, 348 ला 8 ने भाग जातो का? बरोबर. 8 चौक 32, 2 राहिले, 28 ला जात नाही, म्हणजे 348 नाही. जरी तर 6 टाकला तर शेवटी काय होईल? 368. 8 ने भाग जातोय का? 8 चौक 32, 4 राहिले, 8 68 गेला भाग, म्हणजे पर्याय क्रमांक 2. तिथं 6 टाकला की 8 ने भाग जाईल. शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग गेला की त्या संपूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. पुढं मसावी काढायचा आहे. कशाचा? 1365, 1560. मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. 5 ने भाग देऊ. 5 गुणे 10, 5 7 35, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 5 9 12, 3 4 5 6. 3 ने भाग जाईल. 3 9 27, 3 1 3, 3 1 3, 3 0 0, 3 4 12, 3 1 3, 3 1 3, 3 7 21. कुठला पाडेल संख्यात बघा बरं या? 13च्या. 13 7 91, 13 8 104, 13 9 1 17. आता येईल का समान संख्येने? नाही. मग मसावी 5 गुणिले 3 गुणिले 13, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 7 4, 15 1 15 4 19. मसावी झाला 195. पर्याय क्रमांक 1. 55 व 1. मसावी 195. पुढं 21 पद विचारलंय. श्रेणी. श्रेणीचं सूत्र a प्लस n वजा 1b. पहिलं पद किती आहे? 11. 21 काढायचंय आणि फरक किती आहे? 11 आणि 6. 11 अधिक 21 वजा 1 20. 20 120 आणि 11 131. पर्याय क्रमांक 2. 56. पर्याय क्रमांक 2. 57 बघा आता. पॉइंट मध्ये घातांक आहेत. बरोबर. घातांक कसा आहे? पॉइंट मध्ये. 256 16.
कशाच्या घातात आहे बघा बरं, चारचा. चारचा घात होतो ना, 2 पेक्षा 4चा जवळ, 4चा चौथा घात. 256 ऐवजी मी लिहिलं 4चा चौथा घात आणि वरती 0.16 गुणिले 16 म्हणजे 4चा वर्ग आणि त्याचा परत 0.18 घात. बरोबर. पाया समान झाला. घातांकाचा घातांक असेल तर काय करतो, गुणाकार. 4चा 0.64, 16 चौक 64 पॉईंट नंतर 2 अंक आणि 4चा 18 दुनी 36, 0.36. पाया समान संख्या गुणाकार असतील तर घातांकाची बेरीज. 4चा 0.64 अधिक 0.36 म्हणजे 4चा पहिला घात म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. पुढचा 58 वजा एम ए 17/11 इकडे आणलं तर बघा, अगोदर बेरीज 3/4 अधिक 9/5 आणि 17/11 इकडे येऊन वजा होईल, बरोबर एम तिकडे जाऊन अधिक होईल. बघा बरं, अगोदर बेरीज करू. 5 त्रिक 15, 9 चौक 36, 4 पंच 20, 17/11 बरोबर एम. 36 आणि 15 51/20 वजा 17/11, 11 1 11, 11 म्हणजे 55 आणि 1 56, 17 दुने 34 आणि 11 दुने 22, 81 7 आणि 4 गेले 2 आणि 5 आणि 3 गेले 2, 221/220 बरोबर एम. 221/220 पर्याय क्रमांक 4. दोघांची बेरीज आणि ते वजा करायचे. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 36 तासात भरते, दुसऱ्या नळाने 24 तासात रिकामी होते म्हणजे वजा बाकी. बरोबर. 24 त्रिक 72, 36 दुने 72 गुणिले 3 गुणिले 2, 3 2 गेला 1/72 म्हणजे किती तास लागतील, 72 तास. पर्याय क्रमांक 2 72 तास. हा 60 नंबरचा प्रश्न बघा. एका शाळेत 600 विद्यार्थी आहे. मुलांचा सरासरी वय 12, मुलींचा सरासरी 11 आणि सर्वांचं सरासरी 11 वर्ष 9 महिने आहे. तर शाळेत मुली किती? आता बघा, मुले एक्स मानू, मुली किती असतील सांगा बरं. 600 वजा एक्स, टोटल किती 600 आहेत ना. 600 मधून मुलं वजा केली की मुली राहिल्या. मग आता मुलांचा सरासरी किती आहे 12, म्हणजे मुलांचं एकूण 12 एक्स असेल बरोबर सगळ्याची बेरीज. आणि मुलींना किती गुणिले 11 आहे, मग 11 × 66 वजा 11 एक्स हे झालं मुलींचं एकूण वय बरोबर. आणि सर्व मुलांचं, सर्व विद्यार्थी किती आहेत 600 विद्यार्थी. हा विद्यार्थी म्हणजे मुलं मुली सगळे आले 600 आणि त्यांची सरासरी किती आहे 11 वर्ष 9 महिने म्हणजे 11.75 बरोबर. 9 महिने म्हणजे 0.75. 600 ने 2 शून्याला 2 पॉईंट जातील, 6 पंच 30, 7 4 3, 6 7 42 आणि 3 45, 6 1 6 आणि 4 10, 6 1 6 आणि 1 7. सर्वांचं किती वय एकूण 7050. सर्वांच्या वयाची बेरीज 7050 आहे. मग मुलांच्या वयाची बेरीज किती 12x, मुलींच्या वयाची बेरीज 6600 वजा 11x आणि टोटल बेरीज 7050. 12x मधून 11x गेले x, 6600 तिकडे जाऊन वजा होतील, 7050 वजा 6600 वजा बाकी करू. 5 5 10 6 गेले 4, 450 काय झालं. एक्स कशाचे मानले आपण, मुले एक्स आहेत ना. मुली किती असतील मग 600 मधून 450 वजा केलं तर मुली राहिल्या 150. 150 60 व 1 2024 ला आलेला प्रश्न आहे. 60 व 1. 61 41 मीटर आणि 19 मीटर लांबीच्या 2 गाड्या 40 किलोमीटर प्रति तास आणि 32 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने चालल्यात, एकाच दिशेने जात आहेत. ज्यावेळेस त्या 2 गाड्या एकमेकांना भेटतील त्यावेळेस एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल. वेळ काढायचा आहे. वेळेचं सूत्र काय, अंतर भागिले वेग. अंतर किती दोघांमध्ये 41 आणि 79 ची बेरीज किती झाली 120
आणि वेगांची काय होईल सांगा बरं. एकाच दिशेने चालत म्हणजे वेगांची वजाबाकी. 32 आणि 40 ची वजाबाकी किती 8 गुणिले 18/5. इथे किलोमीटर आणि मीटर म्हणून 5 दुने 10 5 चोक 20 8 त्रिक 24 18 त्रिक 54 सेकंद. पर्याय क्रमांक 1. 54 सेकंदात पहिली गाडी दुसऱ्या गाडीला ओलांडेल किंवा एक गाडी दुसऱ्या गाडीला ओलांडेल. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% वाढल्या, दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढल्या, तर एकूण समजा सुरुवातीला 100 होत्या, पहिल्या वर्षी 10% वाढल्या म्हणजे 110 झाल्या, दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढल्या 110 झाल्या. 100 गेले 0 गेले. 11 गुणिले 11 किती 100चे 121 म्हणजे 21% वाढ झाली. पर्याय क्रमांक 2. 62वा पर्याय क्रमांक 2. पुढं सीता 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करून 12 वस्तू 20 रुपयाला विकते, तर तिला नफा किंवा तोटा किती होईल. बघा 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करते, रुपयावरती लिहितो आपण खरेदी. बघा 15 रुपयाला किती वस्तू घेते 10 वस्तू घेते. 5 त्रिक 15 5 दुने 10 म्हणजे 3/2 काय झाली तिची खरेदी झाली. आता विक्री किती वस्तू 20 रुपयाला 12 वस्तू 4 पंचे 20 4 त्रिक 12 ही झाली विक्री. मग खरेदी विक्री मधून खरेदी वजा केली की नफा राहतो ना. विक्री वजा खरेदी. नफ्याचं सूत्र काय आहे विक्री वजा खरेदी. विक्री 5/3 आहे आणि खरेदी 3/2 आहे. 5 दुने 10 3 त्रिक 9 3 दुने 6 1/6 काय झाला नफा झाला. 1/6 काय होतोय नफा होतोय. मग खरेदी किंमत 3/2 ला किती नफा होतोय 1/6 नफा. तर शेकडा नफा करायचा आहे 100 ला किती तिरकस गुणाकार 100 गुणिले 1/6 भागिले 3/2 म्हणजे 100 गुणिले 1/6 गुणिले 2/3/2 च 2/3 बे 2 6 100 भागिले 9 म्हणजे 11.11%. पर्याय क्रमांक 3. 100 भागिले 9 म्हणजेच 11.11%. पुढचा 54वा प्रश्न अवघड होतो थोडा. काय शॉर्ट ट्रिक कोणाकडं 3 ला तर 900च्या निम्मे 3 ला 450 ना तर 100 ला किती का 2 वर्षांसाठी उधार दिली तर 3% जास्त घेतले असते तर 900 रुपये. बघा 3 ला 900चे निम्मे करायचे. शॉर्ट ट्रिक आहे 900 निम्मे किती 450. 3 ला 450 तर 100 ला किती ही शॉर्ट ट्रिक आहे. कळलं का 900चे अर्धे करायचे. 3 ला 450 किंवा बेसिक सांगतो पद्धत. हे झालं का बेसिक पद्धत बघा कशी आहे. 900 रुपये जास्त कधी 3% जास्त घेतले असते तर बघा अगोदर मुद्दल गुणिले अगोदरचा दर किती 3 ने जर जास्त घेतला असता 2 वर्षांसाठीचा दर छेद 100 बरोबर. आणि मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 याच्यात कितीचा फरक पडतोय 900चा फरक बरोबर. मग 2p आणि परत 2PR याचा गुणाकार केला अधिक व्यतिरिक 6p छेद 100 वजा 2PR छेद 100 बरोबर 900. छेद समान आहे 2PR ला 2PR गेला 6p छेद 1 छेद 100 बरोबर 900. हे इकडे जाऊन व्यस्त होईल. p बरोबर 900 गुणिले 100 भागिले 6 6 1 6 3 राहिले 6 35 15,000 रुपये मुद्दल. पर्याय क्रमांक 1. समजलं. नाहीतर मग शॉर्ट ट्रिक 3% वाढे ना 3 ला 450 तर 100 ला
सुरेशने 2% दलाल देऊन गणेशकडून 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली, तर त्याला ती कार एकूण किती रुपयाने मिळेल? 2 लाख. 2 लाखाचे 2%, 4,000 एक्स्ट्रा म्हणजे 2,04,000. 55 व 1 सॉरी 65 व 1 2,04,000 रुपयांना कार पडली. 4,000 रुपये दलाली दिली. अडीचशे मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास 30 सेकंदात वळते, तर बोगद्याची लांबी किती? बोगद्याची लांबी म्हणजे काय करायचं आपल्याला? अंतर काढायचंय. अंतरचं सूत्र वेग गुणिले वेळ. वेग किती आहे? 72. किती वेळात? 30 सेकंद गुणिले 5/18. 18 चोक 72, 30 चोक 120, 120 पाचे 600 मीटर टोटल अंतर झालं. कशाचं? रेल्वे आणि बोगद्याचं. तर बोगद्याचं अंतर काढायचं आपल्याला. 600 वजा 250, 350 मीटर. पर्याय क्रमांक 2. बोगद्याची लांबी 350 मीटर. हा प्रश्न बऱ्याच वेळा येतोय. हा प्रश्न क्रमांक 67. काय करायचं बघा. SBC आहे ना, SBC. एच काढायचं, ए झाकून ठेवायचा आणि दोघांचा गुणाकार. ए झाकला 3 चोक 12. बी च काढायचं, बी झाकवायचा, 2 चोक 8 आणि सी च काढायचं, सी झाकवायचा, 2 12. 8 ला 6 ला कशाने भाग जातो? 2 ने. 2 चोक 12, 2 चोक 8, 2 6 4 3. पर्याय क्रमांक 2. 6 4 3. पुढचा प्रश्न. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडील आणि मुलगा. मुलगा 1 आहे, वडील तिप्पट आहे. 12 वर्षानंतर 3x + 12 आणि x + 12. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या, वडिलांचे वय दुप्पट होते, मुलाचे 1 पट. तिरकस गुणाकार. 3x + 12 बरोबर 2x + 24. 2x इकडे येऊन वजा होईल आणि 12 तिकडे जाऊन वजा होईल. x ची किंमत आली 12. तर वडिलांचं वय, मुलाचं वय किती झालं? मुलगा 12 आणि वडिलांचं त्याच्या तिप्पट 36. म्हणजे 36 आणि 12. पर्याय क्रमांक 1. वडिलांचं 36, मुलाचं 12. इथं बघा प्रश्न 69वा. सॉरी 69वा. 169 गुणिले 64 10 816 तर 16.9 0.0064. दशांश स्थळ किती येते एकूण? 1 2 3 4 5. पॉईंट नंतर 5 अंक आले पाहिजेत. कुठल्या पर्यायात बघा बरं. इथं पर्याय 10 816. हा 3 नंबर. इकडे 0 आला पाहिजे ना. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर 10 816 असणार आहे. 10 816 इथं पहिले 2 तर गेले, इथं लिहित आहे, पण इथं पॉईंट 1 च्या बरोबर अजून 1 घेतलाय म्हणून चौथा चुकीचा. 70. 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे. 15 चे 40%. अजून 10 5 3 15 अजून 4 म्हणजे 6 लिटर काय आहे? अल्कोहोल आहे. बरोबर का? मग 6 लिटर अल्कोहोल आहे. पाणी किती असेल रे? 9 लिटर पाणी असेल. टोटल 15 आहे ना. 6 लिटर अल्कोहोल, 9 लिटर पाणी. अल्कोहोल आणि पाणी. बरोबर. आता काय करायचंय? मिश्रणात किती लिटर पाणी टाकले? पाणी टाकायचं मिश्रणात फक्त. तर काय होईल? अल्कोहोलचं प्रमाण 25 आणि पाणी किती राहील? 75. अल्कोहोल 25 झालं पाहिजे ना, पाणी 75. त्रिकस गुणाकार. 6 पंचे 30, 7 चले 3, 6 7 42 3 45 बरोबर. 25 नव्हे 225 अधिक 25x. 225 इकडे जाऊन वाजा झाल्यावर किती राहिले? 225 बरोबर 25x. 25 भागिले होईल 225 भागिले 25 बरोबर x. 25 नव्हे 225. x बरोबर 9 लिटर. 9 लिटर पाणी टाकलं की अल्कोहोल 25% होईल. पर्याय क्रमांक 2. 70वा पर्याय क्रमांक 2. पुढं त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाय आणि उंची दिली. सूत्र काय?
त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया 8 आहे, उंची 3 आहे. 2 एके 2 2 चौक 8 4 त्रिक 12 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 71 व पर्याय क्रमांक 2. तीन घनांच्या बाजू 6 सेंटीमीटर 8 आणि 1 सेंटीमीटर आहेत. ते घन मिळून त्यापासून एक मोठा घन तयार केला. वितळवून पाहिजे होतं, मोठा घन तयार केला तर मोठ्या घनाची बाजू किती? आता घनाचा घनफळ काय? बाजूचा घन. मग 6 चा घन किती? 216. 8 चा घन 1 चा घन बेरीज केली 729 आणि मग घनाची बाजू काढायची ना. मग घनाचं घनफळ काय सूत्र आहे? बाजूचा घन 729 बरोबर बाजूचा घन. 729 चा घनमूळ किती? 9. बाजू झाली 9 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. बाजू 9 सेंटीमीटर. एका सभागृहात 35 रांगा आहेत. खुर्च्यांच्या 35 रांगा. पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. तर 25व्या रांगेत किती खुर्च्या आहेत? आता इकडे 35 म्हटलं त्याचा काही संबंध नाही याच्याशी. 25व्या रांगेत खुर्च्या किती? a + n - 1 d. पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत? 20. पहिल्या रांगेत 20 आहेत. नंतर 25वी रांग म्हटलंय आणि फरक कितीचा आहे? 2चा. 20 अधिक 25 वजा 1 24 दुने 48 प्लस 20 किती झाले? 68. पर्याय क्रमांक 4. 25व्या रांगेत 68 खुर्च्या. चौकोनाचे सर्व बिंदू वर्तुळाच्या परिघावर असतात त्या चौकोनास काय म्हणतात? असा याला म्हणतात चक्रीय चौकोन. कोणता म्हणतात? चक्रीय चौकोन. पर्याय क्रमांक 3. चक्रीय चौकोन. 75वा प्रश्न. आयताच्या कर्णाची लांबी दिली आणि एका बाजूची लांबी दिली. बघा कर्ण किती म्हटलाय? 61 आणि बाजू दिली 7. आयताचा प्रत्येक कोण काय असतो? काटकोन. मग आता ही बाजू काढायची आपल्याला. कर्णवर्ग पायथागोरसचं सूत्र. कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग बरोबर. 61 चा वर्ग 7 चा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग. 61 चा वर्ग किती होतोय? 37 21 ना. 7 चा वर्ग 3600 अधिक बाजू वर्ग. 3600 इकडे वजा झाल्यावर किती राहिले? 121 बरोबर बाजू वर्ग. बाजू किती होईल? 11. म्हणजे ही बाजू झाली 11. ही 60 ही किती झाली? 60. ही 11. मग परिमिती काढायची. 60 अधिक 60 अधिक 11 अधिक 11 120 130 140 आणि 142 झाली परिमिती. बाह्यकरांच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती किंवा 2 कंसात लांबी अधिक रुंदी आहे त्याचे परिमितीचं सूत्र. प्रश्न क्रमांक 76. ए आणि बी दोघे भाऊ आहेत. ए आणि बी दोघं काय आहेत? भाऊ आहेत. सी ही बी ची बहीण आहे म्हणजे दोघांची पण बहीण असेल. डी ही ई ची बहीण आहे. डी ही आलंच नाही अजून तसंच ठेवलं. ई हा ए चा मुलगा आहे. ई हा ए चा मुलगा आहे. डी ही ई ची बहीण आहे. तर डी चे काका कोण? डी चे वडील वडिलांचा भाऊ म्हणजे कोण? बी. पर्याय क्रमांक 3. पुरुष असेल तर बॉक्स केला, स्त्री असेल तर सर्कल केलं. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह, सिंहाला हरिण, हरणाला बैल, तर टांग्याला घोडा जोडतात. घोड्याला काय म्हटले? वाघ. पर्याय क्रमांक 1. 78. एबीसीडी हे 4 मित्र आपापसात एका रकमेचे असे वितरण करतात की ए ला बी पेक्षा 1 कमी, सी ला डी पेक्षा 5 जास्त, डी ला बी पेक्षा 3 जास्त मिळाल्यास सर्वात कमी रक्कम कोणाला मिळते? अंदाजे घ्या. मग एकाला कोणाला तरी अंदाजे. बघा ए ला समजा 10 रुपये रक्कम. ए ला किती? 10. ए ला बी पेक्षा 1 कमी म्हणजे बी ला किती असतील? 11. सी ला डी पेक्षा 5 जास्त, डी ला बी पेक्षा 3 जास्त मिळतात. बी पेक्षा 3 जास्त म्हणजे डी ला किती मिळतात? 14. आणि सी ला डी पेक्षा 5 जास्त, 14 आणि 5 19. तर सर्वात कमी रक्कम याला 100 घ्या किंवा एक तर नाही येणार कारण मायनस मध्ये जाईल पूर्ण काही अंक, त्यामुळं
10 रक्कम घेतली. पर्याय क्रमांक 1. समीर हा कबीरपेक्षा उंच. समीर हा कबीरपेक्षा उंच. कबीर हा आमिरपेक्षा उंच. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच. शिशिर हा कबीरपेक्षा उंच. कबीरपेक्षा उंच आहे पण किती माहित नाही आपल्याला. आणि सुधीर पण शिशिरपेक्षा उंच आहे, म्हणजे सगळे उंच आहेत. आपल्याला ठेंगणा विचारलाय. ठेंगणा कोण असेल? आमिर. पर्याय क्रमांक 3. कारण निश्चित उंच कोण आहे सर्वात जास्त ते सांगता येत नाही, पण सर्वात ठेंगणा आमिर. मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. इथून 2 किलोमीटर उत्तरेस गेला. नंतर उजवीकडं 4 किलोमीटर, पुन्हा उजवीकडं 2 किलोमीटर आणि नंतर डावीकडं 4. तर तो मूळ जागेपासून हे एवढं अंतर उचललं. हे 4 आहे म्हणजे हे किती असेल? 4 आणि 4 किती झालं? 8 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2. हा, ओके ओके ओके. मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले गेले? कमीत कमी अंतर नाही विचारलं आपलं. मग किती? 2, 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 4 12. आलेला प्रश्न आहे हा. पर्याय क्रमांक 1. 80 व पर्याय क्रमांक 1. किती अंतर कापले गेले? पुढचा 81 वा प्रश्न. आर मोठा आहे ओ पेक्षा. बघा ज्याच्याकडे 2 टोक तो मोठा. आर मोठा आहे ओ पेक्षा. बरोबर. ओ आणि ए समान आहेत. ओ आणि ए कसे आहेत? समान आहेत. ए मोठा आहे एस पेक्षा. एस त्याच्यापेक्षा लहान. आणि एस लहान आहे टी पेक्षा. आता टी आपल्याला निश्चित केवढा आहे ते माहित नाही, पण एस पेक्षा मोठा आहे टी. म्हणजे टी एकतर एवढा असू शकतो, याच्या एवढा असू शकतो, यांच्या एवढा असू शकतो, किंवा याच्यापेक्षा लहान आहे असू शकतो. टी बघा फक्त एस पेक्षा मोठा आहे एवढं माहिती. मग ओ मोठा आहे टी पेक्षा निश्चित सांगू शकतो का आपण? ओ मोठा आहे टी पेक्षा? नाही, पहिला ऑप्शन गेला. एस लहान आहे आर पेक्षा आहेच. आर पेक्षा लहान आहेच ना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 निश्चित सांगता येईल. टी मोठा आहे ए पेक्षा मोठा निश्चित सांगू शकतो का आपण? लहान पण असू शकतो. आणि एस आणि ओ दोन्ही समान आहेत का? नाही. चौथा पण गेला. दुसरा परफेक्ट होतोय. एस हा आर पेक्षा लहान आहे. पर्याय क्रमांक 2. बघा, सिंगिंग इज ऍप्रिसिएबल आणि डान्सिंग इज गुड. दोघांमध्ये सेम काय आलाय? इज. बरोबर. मग इज साठी काय आलंय बघा बरं? कॉल टिप मॉट मॉट. बरोबर. इज साठी काय आलाय? एमओटी आलाय. आता दुसऱ्यात तिसऱ्यात काय सेम आहे बघा बरं? डान्सिंग इज गुड, सिंगिंग अँड डान्सिंग. डान्सिंग डान्सिंग आलंय आणि इकडे शब्द काय आलाय? बीएजे. बरोबर. मग डान्सिंग साठी बीएजे आपल्या कशासाठी शोधायचं? गुड साठी. आता पहिल्या तर तिसऱ्यात काय सेम आहे बघा बरं? टिप आहे का? पहिल्या तर तिसऱ्यात सेम काय आलाय? सिंगिंग इज ऍप्रिसिएबल आणि सिंगिंग अँड डान्सिंग. म्हणजे सिंगिंग साठी काय आलाय? टिप आलाय. बरोबर. मग आता आपला गुड कुठे आहे? 2 नंबर. डान्सिंग साठी काय आलाय? बीएजे. बरोबर. इज साठी काय आलाय? एमओटी. मग एमआयएन. गुड साठी काय आला असेल? पर्याय क्रमांक 3. रोहन डावीकडून 10वा आणि विकास उजवीकडून 13वा आहे. त्यांच्यामध्ये 4 व्यक्ती असतील तर रांगेत कमीत कमी व जास्तीत जास्त किती जण येतील? बघा आता जास्तीत जास्त अगोदर काढू. रोहन डावीकडून 10वा आहे. डावीकडून किती आहे? 10वा. आणि विकास उजवीकडून 13वा आहे. दोघांमध्ये किती जण आहेत? 4 व्यक्ती. मग 13 आणि 4 17, 17 आणि 10 27. जास्तीत जास्त किती जण झाले? 27 जण झाले. आता कमीत कमी शोधायचे आपल्याला. 27 2 ठिकाणी पर्याय आहेत. आता कमीत कमी बघा. कमीत कमी ज्यावेळेस या दोघांच्या इकडे तिकडे करायचा. काय करायचं? रोहन डावीकडून 10वा आहे. रोहन आणि विकास उजवीकडून 13वा आहे. उजवीकडून मोजायचा ना आपल्याला. तो इकडे पण असू शकतो, तिकडे पण असू शकतो. इकडून 13वा. दोघांच्या मध्ये किती जण आहेत? 4 जण. 1 2 3 4. आता बघा रोहन किती नंबरला आहे? 10. हा किती असेल? 9. हा किती असेल? 8. हा 7 6 आणि हा किती असेल? 5. मग उजवीकडून 13वा आणि डावीकडून 5वा. 13 + 5 - 1 17. कमीत कमी किती जण असतील? 17 जण. जेव्हा कमीत कमी काढायचे तेव्हा
उजवीकडचा माणूस याच्या अलीकडे घ्यायचा कमीत कमी काढण्यासाठी, आणि जास्तीत जास्त तेवढं सरळ आहे त्याच पद्धतीनं. म्हणजे 17 आणि 27 पर्याय क्रमांक 2. राम श्यामपेक्षा 10 दिवसांनी मोठा आहे. मोठा वरती लिहायचा, लहान खाली लिहायचा. श्यामचा जन्म सोमवारी, 10ला 7ने भाग दिला, बाकी किती राहिली 3. मग 3 वार पुढं का मागे जावं लागेल ना, तो मोठा आहे म्हणून 3 वार मागे. सोमवारच्या अगोदर रविवार, शनिवार, शुक्रवार. रामचा जन्म झाला असेल शुक्रवारी, पर्याय क्रमांक 2. 12:20 30h वजा 11/2m 30 गुणिले 12 वजा 11/2 गुणिले 20 360 वजा 11 110 म्हणजे किती 250. 250चा होतो का कधी, परत 360 मधून 250 वजा करायचे म्हणजे किती 110 अंशाचा. पर्याय क्रमांक 3. बघा OPQ बरोबर, अशी रचना आहे. OPQ असे बरोबर. RST UVW मग XYZ म्हणजे पर्याय क्रमांक 3. XYZ आहे म्हणजे YXZ, पर्याय क्रमांक 3. समजलं का? हे बघा ना, OPQ RST UVW मग XYZ सलग 87 सुटला का? प्रश्न क्रमांक 87. 35, 49, 58, 74 आणि 81 प्रश्नचिन्ह. आता बघा काय झालं, इथं 14चा फरक आहे, इथं 9चा फरक आहे, इथं बरोबर का फरक कमी जास्त होतोय. 35 आणि 58 45, 55, 56 म्हणजे +23 58 +23 81 बरोबर. 49 आणि 74 कितीचा फरक आहे बघा बरं 25चा. मग 74 आणि 25 किती होतात 99, पर्याय क्रमांक 3. वरती 23 चा फरक, इथं 1 आडे 25 चा फरक 99. इथं QRS MNO LMN -2 केलेत, मग किती होईल चौथा ना EFG GHI PQR JKL, पर्याय क्रमांक 4. -2 केले. एकोणनव्वदवा काय आहे 11चा वर्ग +1 आणि 13चा वर्ग +1. तसं 17चा वर्ग +1 19चा वर्ग +1 361 आणि 1 362. 89 व 2 झालं. 90 बघा XZB दोनचा गॅप आहे का, दोनचा गॅप रिवर्स. DGJ DEFG HIJ सेम गॅप आहे. SWA STUVW XYZA सेम गॅप आहे. MRX बरोबर MNOPQR STUVW पाहिजे होता, इथे X आलाय बरोबर का. MR आणि W पाहिजे होता, मध्ये 4 अक्षर सोडून. MRX चुकीचं आहे. AGM बघा AG आणि M मध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे MRX मध्ये सेम गॅप नाहीये म्हणून ते वेगळं विसंगत. MRW पाहिजे होतं म्हणजे समान गॅप आला असता. पुढचं 7चा गण हा 15चा गण, हा 22चा ना 22चा गण आणि हा 4चा गण आहे. 324 वर्ग आहे 18चा वर्ग म्हणजे 324 वेगळी.
91 व 3, 7चा घन आहे 343, 15चा घन 3375, 22चा घन 10,648 आणि 4चा घन 64, 324 हा 18चा वर्ग आहे म्हणून हा वेगळा. पर्याय क्रमांक 3. पुढं बघा डॅश ए बी 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 डॅश बी डॅश बी ए बी बी 4 5 6 7 8 9 10 11 12 4 4चा गट केला तर एक बी ए बी बी मिळतो. सगळीकडे बघा बी ए बी 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 ए बी बी म्हणजे बी ए बी. पर्याय क्रमांक 2. 93 प्रश्न. इथेच अक्षर आहे. ए साठी काय आलंय 4, ए साठी 4, सी साठी काय आलाय 5 ए डबल सी, नंतर ई साठी 9, पी साठी 7 आणि टी साठी 8. 455 978. पर्याय क्रमांक 2. पुढं एफ आय ओ बघा ए जे के आणि ई एम इथं प्रश्नचिन्ह आहे. एफ किती नंबरचा आहे रे, आय किती नंबर आहे आणि ओ किती आहे 6 9 किती झाले 15. ए 1 नंबर, जे 10 नंबर, 11 10 आणि 1 11. मग ई 5 नंबर, एम 13 नंबर, 13 5 18, 18 नंबरचा अक्षर आर. पर्याय क्रमांक 2. खालील आकृतीत किती त्रिकोण, किती आले त्रिकोण आलेच नाहीत. आता भाग समान भाग केलेले नाहीत त्यामुळे सांगते परफेक्ट आपण समान भाग सांगू शकत नाही. बरोबर का. हा त्रिकोण नाही त्याला एक्स म्हणू. बरोबर. मग ए बी सी डी ई एफ हे किती झाले ए बी सी डी ई एफ हे 6 झाले. बरोबर का. आता बी आणि सी चा एक होतोय का आणि ए आणि ई चा एक मिळून होतो एवढा त्रिकोण बघा. बी सी म्हणजे हा आणि ए आणि ई मिळून हा, हे 2 झाले. आता इकडचा अर्धा बघा म्हणजे ए बी सी ई ए बी सी आणि इकडचा अर्धा डी एफ एक्स असे 2 टोटल किती झाले 10. असा होत नाही इकडचा आणि इकडचा पण कारण हे जोडलेलं नाहीये म्हणून. असे किती त्रिकोण झाले 10. पर्याय क्रमांक 2. ए बी सी डी एफ कॉमन आहे का काही, काहीच कॉमन नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4 निश्चित सांगता येणार नाही. कळलं. पर्याय क्रमांक 4 कॉमन कोणताच नाहीये ना, एक तरी कॉमन पाहिजे. वाल्मी औरंगाबादला आहे, हापकिन कुठं मुंबई ना, हापकिन इन्स्टिट्यूट मुंबई. पर्याय क्रमांक 1. 98 बघा बाजूच्यांची बेरीज केली 86 होते. 86 च्या निम्मे किती 43. याची बेरीज केली बाजूच्यांची तर 128 होते. 128 च्या निम्मे 64. मग 25 15 40 50 60 70. 70 भागिले 2 किती 35. पर्याय क्रमांक 2. 98 व 2. 99 पक्षी कावळा मोर, पक्षी कावळा आणि मोर. पर्याय क्रमांक 3. तिकीट काढताना पूर्वाचा समोरून 22 आणि शेवटून 32 दोघांची बेरीज -1 54 - 1 53 100 व 2. 2 इकडे मोजल्यामुळं -1 करायचा 100 व 2.